सर्वांना नमस्कार. राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंधन संस्थान अर्थात मॅनेज हैदराबाद, वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामती नागपूर, त्याचप्रमाणे प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती कोल्हापूर, राज्य शासनाचा कृषी विभाग, केंद्र शासनाचा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं नैसर्गिक शेती या विषयावर कोल्हापूर विभागातील सर्व सन्माननीय सरपंच यांच्यासाठी या सर्व मातीचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. प्रसन्न नेक्स्ट स्लाइड. प्रसन्न बॅक, आणखीन मागे, अजून मागे. ओके, ठीक. मी नेक्स्ट म्हणून सांगेन तेव्हा पुढे घे. आता ही धूप होणारी माती वाचवणं आणि हे वाचवण्यासाठी जे आपल्याला पर्याय करायचे त्यासाठी ही माती कशी बनते याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. हे शास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. माती बनण्यासाठी हवामान, जमिनीची रचना आणि ठेवण, जमिनीमध्ये कार्यरत असलेले जीवाणू, माती तयार होण्यासाठी लागणारा वेळ, त्याचबरोबर ज्या ठिकाणी ही माती बनते त्यातील पालक खडक या सर्व गोष्टीवरती मातीची जडणघडण अवलंबून असते. हवामान अनुकूल असेल आणि त्याचबरोबर आपली शेती करण्याची जी कार्यपद्धती आहे ती पूरक असेल, त्या ठिकाणी जमीन तयार करण्यासाठी, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आवश्यक जीवाणू, त्याचबरोबर जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी प्रेरक कृषी पद्धती असेल तरच आपण ही माती जिवंत करू शकतो, सुपीक बनवू शकतो. आज आपल्या देशाचा जर विचार केला तर जवळपास 152 कोटीची लोकसंख्या आपल्या देशाची आहे. मित्रांनो, ही संख्या कालची आहे. 21 जुलै 2022ला आपल्या देशाची लोकसंख्या होती 152 कोटी. या सर्व देशातील जनतेला पौष्टिक अन्नाचा जर पुरवठा करायचा झाला, त्यासाठी जमिनीचं किती जमीन लागेल हा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. देशामध्ये शेती करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागं जी काय उपलब्ध शेत जमीन आहे त्याचं प्रमाण आहे केवळ 12 गुंठे. आता या 12 गुंठे शेत जमिनीपैकी एकूण किती जमीन आपल्या उपयोगाची आहे हे महत्त्वाचं आहे. मग ही माती जिवंत आहे की मृत आहे, आणि मग त्या मातीला जिवंत ठेवणं, त्याचबरोबर मृतप्राय झालेल्या मातीला जिवंत बनवणं ही आपली तेवढीच महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रसन्न नेक्स्ट घे. माती मृत होते म्हणजे काय होतं? कशामुळे ही माती मरते? जिवंत मातीची लक्षणं काय आहेत? मृत मातीची लक्षणं काय आहेत? मी एक शेतकरी या नात्यानं मी ज्या शेती ही माती मृत आहे की जिवंत आहे हे मी कसं ओळखेन? यासाठी आपल्याला मातीशी आणि मातीच्या रचनेशी समरस होणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे, जल, जंगल, जमीन, जल आणि जीव या 5 संकल्पना ज्या आहेत, या 5 संकल्पने पहिला भाग येतो तो जमिनीचा. जमीन जिवंत असेल तर त्या ठिकाणी जल मिळेल. प्रत्येक वर्षी जो पाऊस पडतो, पडणारं पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरवण्याचं महत्त्वाचं कार्य माती करत असते. जर मातीने जलग्रहण शक्ती संपली, मातीमध्ये जर जलग्रहण होऊ शकलं नाही, जलधारणा शक्ती संपली, तर आपल्याला वर्षभर पाणी सुद्धा उपलब्ध होणार नाही. पाणी उपलब्ध झालं नाही तर त्या जमिनीवरती असणारा प्रत्येक जीव जगू शकणार नाही, आणि त्या जीवाशी निगडीत असलेली आपली जनता मूर्तप्राय होईल.
यासाठी माती जिवंत असणं अत्यंत गरजेचं आहे. ही जमीन जिवंत ठेवण्यासाठी हवा आणि पाणी या 2 घटकांची अत्यंत आवश्यकता आहे. या 2 घटकाशिवाय आपण स्वतः जगू शकत नाही. जर हवा आणि पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही तर ती माती तर कशी जगेल? त्याला मातीसाठी सुद्धा हवा आणि पाण्याची आवश्यकता आहे. आपण जी शेती करतो, ज्याच्यावरती आपण उभा आहोत, ती जमीन, आपल्या पायाखाली असलेली जमीन, त्याचं कंटेंट काय आहे, त्या जमिनीमध्ये काय आहे आणि ती जमीन आपल्याला किती वर्ष लाभ देणार आहे, किती वर्ष आधार देणार आहे, हे ओळखणं काळाची गरज आहे. आपण नेहमी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो, परंतु जमिनीच्या आरोग्याची काळजी कधी घेणार, हे घेणं तेवढंच गरजेचं आहे. हरित क्रांतीच्या माध्यमातून आपण अधिक उत्पादनाच्या मागे लागलो. नवनवीन वाण आले, उत्पादकता वाढू लागली. उत्पादकता वाढवण्यासाठी आपण रासायनिक खताचा वापर करू लागलो. रासायनिक खताच्या माध्यमातून सुरुवातीला सकस असलेल्या मातीनं आपल्याला सहकार्य केलं. त्यातून अनेक विक्रम आपण प्रस्थापित केले. उत्पन्न वाढत असतानाच त्या पिकावरती किडींचा प्रादुर्भाव वाढायला लागला. रासायनिक खताबरोबरच कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा आपण वापर करायला लागलो. तणनाशकाचा वापर करू लागलो. पीक उत्पादकाची स्पर्धा, त्या स्पर्धेच्या माध्यमातून या रसायनांचा होत असलेला वापर, या सर्व माध्यमातून आपली माती मृतवत होऊ लागली. जंगलतोड करणं, शेतातील कचरा जाळून टाकणं, वास्तविक ज्या शेताने आपल्याला काडी कचरा दिलेला आहे त्या शेतीमध्ये सेंद्रिय खतं मिसळणं, त्याच ठिकाणी ते कुजवणं गरजेचं असताना आपण शेत स्वच्छतेच्या मागे लागून शेतातील कचरा जाळू लागलो, वणवे पेटू लागलो. अधिक उत्पादनाच्या हव्यासासाठी बहुपीक पद्धतीचा आपण अवलंब करायला लागलो. एकल पीक पद्धती विसरायला लागलो. उत्पादनासाठी जंगलतोड, पडीक जमिनीचा विकास, माळरानांचा विकास करत राहिलो. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जंगल, सुपीक जमिनी, नवनवीन बांधकाम, राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे अनेक मोठे प्रकल्प, या सर्वांच्या माध्यमातून ज्या सुपीक जमिनी होत्या त्या अनुत्पादक घटकामध्ये वर्ग होत गेल्या. एकूणच शेतीच्या उत्पादकतेसाठी आपली स्पर्धा निकोप राहिली नाही आणि त्यातूनच ज्या मातीमध्ये आपण उत्पन्न घेत गेलो ती माती मृत कधी झाली हेच आपण विसरून गेलो. आणि अशा प्रकारची मृतवत झालेल्या मातीपासून आपल्याला उत्पादकता घेणं ही आता आपल्या समोर चॅलेंज निर्माण झालेलं आहे. आपली माती जिवंत का मध्ये सामावलेले आपल्याला उपयोगी जीवाणू आहेत, बुरशी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत. त्याचबरोबर या जमिनीमध्ये पेरलेल्या प्रत्येक बियाण्याला अंकुर फुलवणारी शक्ती या मातीमध्ये आहे. फुललेल्या, उगवलेल्या प्रत्येक रोपाला धान्यामध्ये रूपांतर करण्याची ताकद या मातीमध्ये आहे. ही ताकद कुठून येते याचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. आणि यासाठी असणारी जी काही नैसर्गिक संसाधनं आहेत, ही सर्व नैसर्गिक संसाधनं म्हणजेच माती जिवंत ठेवणं आहे. मातीतील जी नैसर्गिक संसाधनं आहेत ती जी आहेत आपल्याला उपयोगी जीवाणू आहेत, बुरशी आहेत, या सर्वांचं निवासस्थान आहे माती. हे सर्व मातीमध्ये निवास करतात म्हणून माती जिवंत आहे. माती जिवंत आहे म्हणून आपण जिवंत आहोत. साधारणपणे आपण 1 चौरस मीटर क्षेत्रातील माती जर घेतली तर त्यामध्ये जवळपास 1.5 किलो जीवाणू असतात. जर ती माती सुपीक असेल तर त्या सुपीक मातीचं हे लक्षण आहे की त्या ठिकाणी त्या चौरस मीटर क्षेत्रामध्ये जवळपास 1.5 किलो आपल्याला उपयुक्त असणारे जीवाणू आहेत. ही संख्या अबाधित ठेवणं किंबहुना त्यापेक्षा वाढवणं ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे मित्रांनो. त्याचबरोबर ही जी जिवंत माती आहे
आपल्यासाठी अनेक महत्त्वाचे कामं करत असते. पृथ्वीवरील वातावरण नियमनाचं काम या मातीच्या माध्यमातून होत असतं. हवामान बदल, हवामानामध्ये निर्माण होणारे ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे कालचक्र नेहमी ठेवण्याचं काम सुद्धा मातीमुळे होतं. मातीचं आरोग्य बिघडलं तर हवामानामध्ये बदल होतात, ऋतू बदलतात आणि पर्यायाने आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग या नावाखाली आपण ह्या सर्व गोष्टी सोडून देतो. माती हे आपल्या सर्वांसाठी, जगासाठी कार्बन बँक म्हणून काम करणारी एक मोठी बँक आहे. मगाशी स्वामीजीने आपल्या भाषणामध्ये सांगितलं, आपल्या मातीतला जर कार्बन संपला तर आपल्या रक्तातलं हिमोग्लोबिन संपणार आहे. हिमोग्लोबिन संपलं तर आपण मृतवत होणार आहोत. मातीतला कार्बन असेल तर ते मातीतलं रक्त आहे आणि त्याचं संवर्धन करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी ही माती जिवंत ठेवणं गरजेचं आहे. पाणी शुद्धीकरणाचं अत्यंत महत्वाचं काम माती करते. आज बाजारामध्ये अनेक प्रकारची पाणी शुद्ध करण्याची यंत्र आपल्याकडे आलेली आहेत. रिव्हर्स ऑस्मॉसिसनं महत्वाची खनिजे त्यातली काढून घेतो आणि खनिज नसलेलं पाणी आपण पितो. पाणी पौष्टिक आहे का आपल्यासाठी? परंतु ज्या मातीमध्ये आपण वाढलोय, ज्या मातीने आपल्याला सर्वांना आधार दिलेला आहे, ज्या मातीनं संपूर्ण जगाला पोषण्याची शक्ती या मातीमध्ये आहे, ती माती पाणी शुद्धीकरण करून वर्षा ऋतूमध्ये पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब पोटात घेणारी, त्याचा संचय करून ठेवणारी आणि वर्षभर आपल्याला पिढ्यानपिढ्या शुद्ध पाणी पुरवठा करणारी, आपल्या सर्व पिकाला लागणारं पाणी वर्षभर पुरवठा करणारी ही मातीच आहे. पीक उत्पादनासाठी महत्वाचं माध्यम ही मातीच आहे. जगामध्ये सध्या जेवढं अन्न उत्पादन होत आहे त्या अन्न उत्पादनापैकी जवळपास 95% अन्न उत्पादन हे मातीशिवाय होऊ शकत नाही. हायड्रोपॉनिक्स सारखं नवीन तंत्रज्ञान आज आपण आत्मसात केलेलं आहे, परंतु जगातील लोकसंख्येचं पोट भरण्यासाठी आवश्यक असणारं अन्न उत्पादन करण्यासाठीच्या अनेक मर्यादा त्यापुढे आहे. मातीशिवाय आपण या सर्व जनसंख्येचं पोट भरू शकणार नाही आणि त्यासाठी अन्न उत्पादन करू शकणार नाही. त्यासाठी माती असणं आणि माती जिवंत असणं तेवढंच महत्वाचं आहे. वातावरण निर्मिती अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि या वातावरण निर्मितीसाठी वनस्पती असणं गरजेचं आहे आणि वनस्पतीला संरक्षण देण्याचं काम ही माती करते. शेतीच्या अधिक उत्पन्नाच्या स्पर्धेच्या मागे आपण आपल्या शेतातील मोठी अनेकविध झाडं आपण तोडून टाकली, पक्षी थांबे थांबवलेले आहेत, बहुपीक पद्धतीचा ऱ्हास झालेला आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून विषमुक्त अन्न घेण्यापेक्षा आपण विषयुक्त अन्न घेण्याकडे आपण चाललेलो आहे. मानवाचं आयुष्य जसं महत्वाचं आहे, त्याचबरोबर जी कार्य आपल्याला आवश्यक आहेत, आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहेत, ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, आपल्याला अन्न, हवा, पाणी या सर्व गोष्टींचा वापर, उपयोग हा मातीच्या माध्यमातून होत असतो. ही सर्व कार्य मातीच्या माध्यमातूनच पार पडतात. हे सगळं कार्य आणि सेवा देण्याचं काम माती आपल्याला करते. यासाठी माती जिवंत असणं गरजेचं आहे आणि ही सजीवांची जी अन्न साखळी आहे, जशी आपल्या पृथ्वी तलावरती एक सजीवांची अन्न साखळी आहे, त्याच पद्धतीनं मातीची सुद्धा एक अन्न साखळी आहे. याचा आपण या मातीतील अन्न साखळीचा कधी विचारच केलेला नाही. जमिनीखाली काय घडतंय, जमिनीखाली जनता जी आहे ती कशी जगते, त्यांचं निसर्ग चक्र कसं चालतं, या गोष्टीचा आज आपण विचारच केलेला नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, वनस्पती सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात. या प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून वनस्पती आपलं स्वतःच अन्न तयार करत असतात. वनस्पतींना वाढीसाठी आवश्यक असणारा अन्नाचा पुरवठा आपण विविध खतांच्या माध्यमातून, सेंद्रिय घटकाच्या माध्यमातून आपण करत असतो. या सेंद्रिय घटकाचं विघटन जमिनीमध्ये होत असतं. प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून तयार झालेलं, पानाद्वारे तयार केलेलं अन्न मुळापर्यंत पोहोचवणं आणि मुळांनी शोषलेलं अन्न पानापर्यंत पोहोचण्याची महत्वाची प्रक्रिया रसाकर्षणाच्या माध्यमातून होत असते. या सर्व प्रक्रियेमध्ये जमिनीमध्ये असणारे जे काही उपयुक्त बुरशी आहे, उपयुक्त जीवाणू आहे, हे महत्वाचं कार्य करत असतात.
जमिनीतील पिकांचं अन्न तयार करण्याचं खूप मोठं काम या बुरशी आणि जीवाणू करत असतात. वनस्पतीने तयार केलेलं अन्न, जीवाणूने तयार केलेलं अन्न, जमिनीतील जे काही बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत, निमॅटोड्स, सूत्रकृमी आहेत, या सूत्रकृमीच्या माध्यमातून ग्रहण केलं जातं आणि या सर्व फूड चेनमध्ये उपजीविका करणारे पक्षी असतील, प्राणी असतील, यांच्या माध्यमातून ह्या जमिनीमध्ये उपयुक्त असणाऱ्या जीवाणूंचं आणि बुरशीचं अन्न साखळी चालू असते. जमिनीखाली सुरू असलेली जी काही विविधता आहे, ही विविधता केवळ जमिनीच्या वरच नाही तर जमिनीच्या पोटामध्ये सुद्धा ही विविधता आहे. या विविधता आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि ही विविधता आपण समजून घेतली तरच जमिनीच्या पोटातील, जमिनीच्या खाली सुरू असलेली अन्न साखळी अबाधित ठेवण्यासाठी काय आवश्यक आहे. तणनाशकं वापरली, जमिनीचा pH इम्बॅलन्स झाला, जमिनीचा सामू जर कमी झाला तर त्या ठिकाणी अशी अन्नसाखळी निर्माण होईल का? त्या ठिकाणी हे सर्व जीव जगू शकतील का? आणि त्या ठिकाणी अन्न निर्माण करणारे जमिनीतील जीवाणू, बुरशी जर मेले, मृत झाले तर माती जिवंत ठेवण्याचं महत्त्वाचं काम कोण करणार? त्यासाठी मातीखाली असलेली ही अन्नसाखळी जिवंत ठेवणं ही सुद्धा आपली अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. नेक्स्ट घे. अशी ही मृतवत झालेली माती जिवंत कशी करता येईल? मगाशी स्वामीजी महाराजांनी आपल्याला सांगितलं, आज आमची ही माती ICU मध्ये आहे. समोरच्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत असेल, शेतकरी कुटुंब दारात उभा आहे आणि त्या शेतकऱ्याची जी माती आहे त्याला आजपर्यंत आधार देणारी ही माती मृत्यूशय्येवरती आहे. आणि या मृत्यूशय्येवर असलेल्या मातीचं आयुष्य कोणाच्या हातात आहे? कीटकनाशक विकणाऱ्या कंपन्या, सध्याची स्पर्धा असलेली बाजार व्यवस्था, रासायनिक खतांचं उत्पादन करणाऱ्या रासायनिक खतांच्या कंपन्या, सलाईनमय आपण लावलेलं आहे, सलाईनच्या माध्यमातून ही दिली जाणारी पीक संरक्षण औषधं, तणनाशकं आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून कीटकनाशकं, बुरशीनाशकाची मोठ्या प्रमाणात येणारी बिलं आणि ह्या बिलांचा खर्च करून दमलेला शेतकरी. या सर्व कृत्रिम निविष्ठाचा खर्च करणं आज शेतकऱ्याला परवडत नाही. शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होत आहे, बाजार व्यवस्थेच्या माध्यमातून त्याला व्यापक पाहिजे तसं किंमत मिळत नाही आणि त्या शेतीची सेवा करण्याची इच्छा जरी असली तर या सर्व स्पर्धेच्या मध्ये तो शेतकरी स्वतःची शेती वाचवण्यासाठी ICUच्या समोर उभा आहे. काय ही परिस्थिती निर्माण झाली? हरित क्रांतीच्या माध्यमातून जसं मी तुम्हाला यापूर्वीच्या स्लाइडमध्ये सांगितलं, स्पर्धेच्या मागे आपण लागलो, अधिक अन्न उत्पादनाची स्पर्धा निर्माण झाली. बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकाच्या माध्यमातून जमीन कधी मृतवत झाली, जमिनीच्या खाली असलेली अन्नसाखळी कधी संपली याचा मला अंदाजच आला नाही. बाजार व्यवस्थेतील स्पर्धा मला इतकं विकलांग करून गेली, या हंगामात हे पीक आलं नाही त्यासाठी मी औषध दुसरं फवारेन, दुसरी कीटकनाशकं फवारेन, तणनाशकं फवारेन. या सर्व हव्यासापोटी जमिनीवरती जमिनीचा अभ्यास न करता मी अनेक प्रयोग करत गेलो. परिणाम असा झाला की आज माझ्या अनेक पिढ्या पोचलेली माती ICU मध्ये गेलेली आहे. या सर्व संकटातून बाहेर काढण्यासाठी मित्रांनो आपणाला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. ही माती पुन्हा आपल्याला जिवंत करायची आहे. कशी जिवंत करता येईल? नेक्स्ट घे. ही माती जिवंत करण्यापूर्वी मातीची रचना कशी आहे हे समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. जसं आपल्यामध्ये पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, आपल्याकडे रक्त आहे, आपल्याही शरीरामध्ये काही सेंद्रिय घटक आहेत. जमिनीमध्ये सुद्धा 20 ते 30% पर्यंत हवेचं प्रमाण असणं गरजेचं आहे. सच्छिद्रता असेल तर त्या ठिकाणी पाणी धारण क्षमता जमिनीची वाढणार आहे. हवा खेळती राहिली तर जमिनीमध्ये पिकांची पांढरी मुळं वाढणार आहेत आणि तरच आपण जी सेंद्रिय घटक जमिनीला देणार आहोत त्याच्या माध्यमातून रसायनं किंवा सेंद्रिय घटक किंवा जमिनीला पिकाला लागणारे जे काही अन्न घटक आहेत ते अन्न घटक शोषणाचं काम
हवेचं प्रमाण जर योग्य ठेवलं तरच ते शक्य होणार आहे. जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण सुद्धा 20 ते 30% आहे. या पाण्यासाठी आपण धडपडतोय. पाणी जर नसेल तर जमीन सुपीकता टिकू शकत नाही. आज अनेक ठिबक सिंचनाच्या माध्यमातून कमी पाण्यामध्ये आपण अधिक उत्पादन देण्याची सुद्धा स्पर्धा करत आहोत. परंतु माती जर जिवंत ठेवायची असेल, सुपीक ठेवायची असेल तर किमान 20 ते 30% पाणी आपल्या जमिनीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जमिनीमध्ये किमान 5% सेंद्रिय घटक असणं गरजेचं आहे. आणि जवळपास 40 ते 45% खनिज द्रव्ये असतील तर ती माती जिवंत आहे, सुपीक आहे, उत्पादनक्षम आहे असं म्हणू आपण. हे जे प्रमाण आहे सुपीक जमिनीचं, हे अबाधित ठेवण्याचं काम मित्रांनो आपल्या सर्वांना करायचं आहे. रासायनिक शेतीच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धेला तोंड देत गेलो आणि जिवंत जमिनीची रचना हे जे प्रमाण होतं हे प्रमाण आपण हरवत गेलो. सेंद्रिय घटकांचा वापर कमी होत गेला. पर्यायानं जमिनीतील खनिजे, जेवढी जमिनीची ताकद होती ती खनिजे संपत आली. बदललेल्या जीवन पद्धतीमध्ये आपल्याकडे जी पशुपालन आधारित शेती होती, सेंद्रिय शेती घटक आधारित शेती होती, बहुपीक पद्धती होती, ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय घटक जमिनीमध्ये मिसळले जात होते. सेंद्रिय शेतीचे अनेक घटक आपण जमिनीमध्ये ऍड करत होतो. पशुपालन व्यवस्था संपलेली आहे. गोठ्यामध्ये जनावरांची संख्या आता ट्रॅक्टरने घेतलेली आहे. डिझेल आणि पेट्रोलचा वापर करून आपण थकलेलो आहोत. गायीपासून आपल्याला शेणही मिळत नाही, मूत्रही मिळत नाही, ती संख्या कमी झालेली आहे. पर्यायानं सेंद्रिय घटक आपण विकत घेऊ शकत नाही. रासायनिक खतं उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ते जे सेंद्रिय घटक उत्पादन करतात, सेंद्रिय घटक म्हणून जे विक्रीला आणतात, तेच आपण आज आम्ही जमिनीमध्ये टाकतोय. खरंच ते घटक सेंद्रिय आहेत का याचा आपण विचार करत नाही. पर्यायानं जमिनीतलं पाणी त्याचा इम्बॅलन्स होतोय. हवेचं प्रमाण कमी जास्त होतंय. यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून जमिनीवरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर येतंय. जमीन दबली जात आहे. याच्या माध्यमातून हवेचं प्रमाण कमी होत आहे. आणि ह्या कडक झालेल्या जमिनीमध्ये, दबल्या गेलेल्या जमिनीमध्ये मुळांची वाढ होत नाहीये. पाणी धारण क्षमता कमी होत चाललेली आहे. ज्या ठिकाणी सेंद्रिय घटकच कमी होत चाललेले आहेत त्या ठिकाणी पाणी धारण क्षमता आणि हवा धारण क्षमता कशी वाढेल. त्यामुळं माती जिवंत ठेवण्यासाठी जी मातीची रचना आहे, ही मातीची रचना आपल्याला सक्रिय करणं, त्याला जिवंत ठेवणं, त्यासाठी प्रयत्न करणं ही आपल्या काळाची गरज आहे. नेक्स्ट घे. हे मातीला जर जिवंत ठेवायचं असेल, सुपीक बनवायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व जी सेंद्रिय पदार्थाच्या माध्यमातून मिळत असतात, हे कुठून मिळतील, कशी मिळतील, यासाठी जी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली जी खतं आहेत, शेतावरती तिथं शेताच्या बांधावरती तयार झालेली जी खतं आहेत, बायोस्टिम्युलंट्स आहेत, जी जैव प्रेरक आहेत, याच्या माध्यमातून तयार होत असलेली खतं जमिनीला देणं महत्वाचं आहे. पशुपालन पीक पद्धती असणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून मिळणारं शेण, गाईचं गोमूत्र, जमिनीमध्ये गांडुळांची संख्या वाढवणं, उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवणं, उपयुक्त बुरशींची संख्या वाढवणं, हा एक नैसर्गिक शेती पद्धतीचा महत्वाचा भाग आहे. आणि हे घटक जर आपण वाढवत गेलो तरच जमिनीमध्ये हवा खेळती राहील, जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण योग्य राहील. आणि जमिनीमध्ये जर पाण्याचं प्रमाण योग्य राहील, सेंद्रिय घटकाचं प्रमाण योग्य राहील, तरच आपण शेतीमध्ये जे उत्पादन घेणार आहोत ते सुद्धा आपल्याला पोषक मिळेल. जमिनीची त्याचबरोबर पिकाची उत्पादन क्षमता सुद्धा वाढेल. पर्यायानं शेती करण्यासाठी होत असलेला अवाढव्य खर्च सुद्धा आपण कमी करू शकू. नेक्स्ट घे. प्रसन्न पुढचं घे.
मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जमीन व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, जमीन, जल, जंगल, जनता आणि ह्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे तो जीव. जलचक्र अबाधित ठेवणं, माती जिवंत असेल, माती सुपीक असेल, पर्यावरण अनुकूल असेल तर जलचक्र सुरक्षित राहतं. आपण शाळा शिकायला सुरू केल्यापासून आपण जलचक्र शिकत आलेलो आहे. ढग तयार होतात, ढगातून पाऊस पडतो, पाणी वाहून जातं, ते समुद्राला मिळतं, जमिनीमध्ये पाणी मुरलं जातं. जमिनीमध्ये मुरणाऱ्या पाण्याचा आपण सिंचनासाठी वापर करतो. सिंचनासाठी वापरत असलेलं पाणी बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जनाच्या माध्यमातून परत निसर्गामध्ये जातं आणि हे जलचक्र चालू असतं. हे जलचक्र अबाधित तेव्हाच राहील ज्यावेळी आपली माती जिवंत राहील. पडणारं पावसाचं पाणी जर जमिनीमध्ये व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये मुरलंच नाही, जमिनीची पाणी धारण क्षमता जर कमी झाली, तर सध्या पीक स्पर्धेच्या युगामध्ये आवश्यक असलेलं पीक वाढवणं, त्यासाठी आवश्यक असलेलं पाणी उपलब्ध करून देणं शक्य होणार नाही. आणि पाणी जर नसेल, हवा आणि पाणी हे दोन्ही एकमेकाशी निगडीत गोष्टी आहेत. पाण्याचं प्रमाण कमी झालं तर अल्टिमेटली हवेचं प्रमाण सुद्धा जमिनीतील कमी होणार आहे. जमिनीतला सामू बदलणार आहे. जमिनीतला सामू बदलला तर जमिनीतली जे काय अन्न घटक आहेत त्यांची विद्राव्यता संपणार आहे. आणि जमिनीतील अन्न घटकांची विद्रावता जमिनीला, पिकाला ज्या प्रमाणामध्ये पाहिजे ते प्रमाण जर विषम झालं तर त्यापासून मिळणारं पिकाचं उत्पादन सुद्धा माझं कमी येणार आहे. असं नेक्स्ट घे. यासाठी हे जलचक्र अबाधित ठेवणं महत्वाचं आहे. हे जलचक्र जर आपण अबाधित ठेवू शकलो, त्याच्या माध्यमातून मातीमध्ये जो ओलावा आहे ते ओलाव्याचं प्रमाण आपण सुधारू शकतो. वाहून जाणारं जे पाणी आहे आपण सर्वांनी शिकलेलं आहे. जलसंधारणाची अनेक माध्यमं आपण पाहिलेली आहेत. जागेमध्येच पाणी साठवणं, मृतसरी निर्माण करणं, पावसाचं पाणी जागेतच साठवणं, जमिनीची जलधारण क्षमता वाढवणं. जमिनीची जलधारण क्षमता वाढत गेली, त्याचबरोबर पडणारं पाणी जमिनीची धूप होऊ नये यासाठी आपण मल्चिंग करतो. जमिनीवरती आच्छादन करणं, ऑर्गॅनिक मल्चिंग करणं. या मल्चिंगच्या माध्यमातून सेंद्रिय घटक जमिनीमध्ये वाढवत ठेवणं. त्याचबरोबर बहुपीक पद्धतीचा अवलंब करणं आणि बहुपीक पद्धतीच्या माध्यमातून जमीन वर्षभर पिकाद्वारे आच्छादित राहील याची काळजी घेणं. अशा पद्धतीने जर आपण पीक पद्धतीचा अवलंब केला तर सूर्यप्रकाशाच्या प्रखर उन्हाला जमीन एक्सपोज होणार नाही आणि साहजिकच जमिनीमधून होणारं जे काही पाण्याचं बाष्पीभवन आहे त्याचं प्रमाण कमी होईल. जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण अबाधित राहील. नेक्स्ट घे. जमिनीमध्ये सेंद्रिय घटकाचं प्रमाण अत्यंत महत्वाचं आहे. जमिनीमध्ये सेंद्रिय घटकाचं प्रमाण अधिक असेल तर जमिनीमध्ये पाणी धारण क्षमता वाढू शकते. एक साधा प्रयोग आपण करू शकतो मित्रांनो. साधारणपणे 4 ते 5 प्रकारचे मातीचे नमुने आपण जर गोळा केले, यामध्ये तुम्ही रस्त्याकडेची माती घ्या. ज्या ठिकाणी आता नवीन रस्ता झालेला आहे, रस्त्याच्या बाजूची माती घ्या. पायवाट असेल, पायवाटेवरती त्याची माती घ्या. एखाद्या झाडाखालची माती घ्या, एखाद्या ठिकाणी बांधावरची माती घ्या. जमिनीमध्ये 3 ते 4 फूट खाली गेलेली एखादा मातीचा नमुना घ्या आणि या 5-6 प्रकारच्या मातीच्या नमुन्यामध्ये ठराविक पाणी होता. त्याचबरोबर तुम्ही अनेक प्रकारचे सेंद्रिय घटक वापरून तयार केलेली सुपीक माती, तोही मातीचा नमुना घ्या आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाणी घाला. या सर्व मातीमध्ये पाणी धारण क्षमता कोणत्या मातीमध्ये जास्त आहे? खडकाळ माती असेल, वाळूसर माती असेल तर या जमिनीमध्ये सेंद्रिय घटकच नाही आहेत. तुम्ही जेवढं पाणी त्या मातीमध्ये घालाल ते सगळं पाणी निघून जाईल. कारण सेंद्रिय घटक नाहीत म्हणून त्या जमिनीची पाणी धारण क्षमता शून्य आहे.
पण त्याचबरोबर एखाद्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, सेंद्रिय घटकाचं विघटन खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे, ती माती पाणी धारण क्षमता सुद्धा त्याची वाढेल, त्याचबरोबर त्या मातीची पाणी शुद्धीकरण क्षमता सुद्धा त्याच पद्धतीने वाढेल. मातीची जलधारण क्षमता जेवढी जास्त, मातीचं जलशुद्धीकरण शक्ती जेवढी जास्त, तेवढ्याच प्रमाणामध्ये मातीची उत्पादकता जास्त. आणि हे केवळ होतं सेंद्रिय घटकाच्या वापरामुळं. नेक्स्ट घे. जमिनीमध्ये आपण सेंद्रिय घटकाचं प्रमाण कसं वाढवू शकतो, जशी यापूर्वी आपण चर्चा केली. सध्या आपण पीक स्पर्धेच्या माध्यमातून एकल पीक पद्धतीकडे गेलेलो आहोत. परंपरागत शेतीच्या पद्धतीमध्ये पिढ्यानपुढे यापूर्वी आपल्याकडे जी शेती होत होती ती बहुपीक पीक पद्धती होती. बहुपीक पद्धतीमध्ये आपण एकाच वेळेस अनेक पिकं पेरत होतो. आजही काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने जी शेती केली जाते, या ठिकाणी पीक पेरणी करत असताना त्याच्यामध्ये धणे असेल, मेथी असेल, चवळी असेल, मूग असेल, अनेक प्रकारची 7 ते 8 प्रकारची धान्य एकत्र करून मुख्य पिकाबरोबर पेरली जातात. जसं सकाळी स्वामीजी महाराजांनी आपल्याला सांगितलं, किमान 8 ते 9 प्रकारची धान्य एकत्र करून आपण जर पेरली आणि फुलोऱ्यामध्ये असताना ही जमिनीमध्ये गाडून टाकली, तर जमिनीची जलसंधारण शक्ती तर वाढतेच, त्याचबरोबर अनेक प्रकारचे सेंद्रिय घटक, जसं आपल्याला सुद्धा चव आहे तसं जमिनीला सुद्धा चव कळते. कडू असेल, आंबट असेल, गोड असेल, तिखट असेल, हे गुणधर्म असलेली पीक पद्धती, या पीक पद्धतीचा जर अवलंब केला तर जमिनीमध्ये सेंद्रिय घटकाचं प्रमाण वाढणार आहे. ह्या बहुपीक पीक पद्धतीमुळे अनेक प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये येणार आहेत. आज आपण विविध धान्यांच्या माध्यमातून आपण पक्षी थांबे कृत्रिम पद्धतीने तयार करत आहोत. हे पक्षी थांबे आपण जर नैसर्गिक पद्धतीने उभे करू शकलो तर सेंद्रिय घटक निर्माण करण्यासाठी आणि माती जिवंत करण्यासाठी ते अधिक उपयोगी होणार आहे. कंपोस्टिंगच्या माध्यमातून शेतामध्ये असलेला काडी कचरा, पीक काढल्यानंतर पिकांचे जेवढे अवशेष आहेत ते अवशेष जाळून न टाकता त्याच्यापासून जर उत्तम प्रतीचं आपण कंपोस्टिंग करून खत तयार केलं आणि हे खत आपण मातीमध्ये वापरलं तर निश्चितच सेंद्रिय घटकांचं प्रमाण वाढणार आहे. पीक उत्पादनासाठी संकरित वाणाचा विचार न करता स्थानिक वाण असतील, देशी वाण असतील, त्या देशी बियाणांचा जर आपण वापर केला, हे देशी बियाणं जे असेल, देशी वाण जे असेल, परंपरागत त्याच जमिनीमध्ये त्याच हवामानामध्ये वाढलेलं आहे. अनेक किडींना आणि अनेक रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती या पिकामध्ये आहे. या सेंद्रिय घटकाच्या माध्यमातून या स्थानिक वाणांची उत्पादकता वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होणार आहे. एक तर या पिकांचा कीड आणि रोगाला बळी पडण्याचं प्रमाण कमी असेल, स्थानिक परिस्थितीला विपरीत परिस्थितीमध्ये मुकाबला करण्याची शक्ती या स्थानिक वाणामध्ये असेल, आणि आपली बहुपीक पद्धती, जैविक घटकांचा वापर आणि पशुधन आधारित शेती पद्धती याच्या माध्यमातून जमिनीमध्ये सेंद्रिय घटकाचं प्रमाण आपण वाढवणार आहोत. नेक्स्ट घे. आतापर्यंत आपण काय शिकलो, तर सर्व सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्म जीवाणूबद्दल नैसर्गिक शेती काय सांगते, तर जमीन जिवंत ठेवणं, जमीन सुपीक ठेवणं. जमीन सुपीक ठेवणं म्हणजे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांची संख्या वाढवणं. सेंद्रिय पदार्थ वाढले तर आपसुकच जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढेल, आणि हे जे जीवाणू आहेत, हे जीवाणू जमीन सुपीक ठेवण्याचं, जमिनीच्या पोटात सुरू असलेली अन्न साखळी अबाधित ठेवण्याचं काम करणार आहे. पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आणि पीक कापणीनंतर जमीन आच्छादित ठेवणं हे एक महत्त्वाचं काम आपल्याला या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून जमिनीमध्ये सेंद्रिय शेतीचं प्रमाण वाढवणं शक्य होणार आहे. नेक्स्ट घे. सेंद्रिय पदार्थांचं मुख्य स्रोत काय असेल, तर शेती. आतापर्यंत आपण अनेक स्लाइडच्या माध्यमातून पाहत आलेलं आहे.
पडणारं पावसाचं पाणी कोण साठवून ठेवतंय? तर शेती. पिकाला मुख्य आधार देणारं कोण आहे? तर ती माती. पिकाला आवश्यक असणारा ओलावा कोण देणार आहे? ती माती. पीक उत्पादनासाठी लागणारं पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे विहिरी, त्यासाठी सुद्धा माती. परंतु ही माती जिवंत ठेवण्यासाठी सुद्धा बहुपीक पद्धतीत सेंद्रिय शेतीयुक्त, सेंद्रिय घटकयुक्त माती असणं गरजेचं आहे. त्यासाठी मग पीक विविधीकरण, देशी बियाणाची पीक प्रणाली आणि जागेवर सेंद्रिय पदार्थ कुजवणं, ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थ आपल्याला उपलब्ध करून घेणं शक्य आहे. नेक्स्ट घे. माती पुन्हा जिवंत करण्यासाठी फक्त सेंद्रिय पदार्थच पुरेसे आहेत का? सेंद्रिय पदार्थाबरोबरच वनस्पतींना पोषण देणारे जी काही जैविक प्रेरक आहेत, ज्याला आपण बायोस्टिम्युलंट म्हणतो, त्याची सुद्धा जोड देणं अत्यंत महत्वाचं आहे. मग असे कोणते जैविक बायोस्टिम्युलंट्स आहेत जे मी नैसर्गिक शेतीमध्ये वापरू शकतो? याच्यामध्ये बीजामृत आहे, घनजीवामृत आहे, जीवामृत आहे. असे अनेक प्रकारचे बायोस्टिम्युलंट्स, जसं सकाळच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला स्वामीजी महाराजांनी सांगितलं, अनेक प्रकारची पीठं आहेत, अनेक प्रकारची धान्य आहेत, अनेक प्रकारचे सेंद्रिय घटक आहेत. इन सितू बायोस्टिम्युलंट्स याचा वापर करून आपण जमिनीमध्ये सेंद्रिय घटकाचं प्रमाण वाढवू शकतो. नेक्स्ट घे. सध्याची प्रचलित शेती प्रणाली, सकाळी पण सुद्धा आपण चर्चा केली. याच्यामध्ये सध्याची पारंपरिक शेती आहे, सेंद्रिय शेती आहे आणि नैसर्गिक शेती आहे. काय फरक आहे याच्यामध्ये? पारंपरिक शेतीत जर आपण विचार केला, या ठिकाणी आपण अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा वापर करतो. पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर करतो आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी आपण प्रयत्न करतो. पर्यायानं शेती पीक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करणं गरजेचं राहतं. पारंपरिक शेती करत असताना आपण प्रामुख्याने एकल पीक पद्धतीचा अवलंब करतो आणि यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो. त्याच ठिकाणी जर आपण सेंद्रिय शेतीत जर विचार केला तर या ठिकाणी जी रसायनं आहेत, ही रसायनं जी काही कृत्रिम पद्धतीने तयार केली जात आहेत, त्याचबरोबर अनुवंशिकरित्या सुधारित वाण जे आहेत, या वाणांचा वापर या सेंद्रिय शेतीमध्ये वर्ज्य आहे. या ठिकाणी जी काही रसायनं आहेत, हे इन सितू त्या जमिनीमध्ये तयार होणारे सेंद्रिय घटक, त्याच्याच माध्यमातून सेंद्रिय घटकाची गरज भागवली जाते. जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म जीव, त्याचबरोबर सेंद्रिय पदार्थ यांचं संवर्धन करतोय, तिथं विघटन करतोय, ते जागेवरतीच आपण कुजवतोय आणि या सर्व गोष्टीच्या माध्यमातून मातीचं आरोग्य संवर्धन करतोय आणि या माती आरोग्य संवर्धनाच्या माध्यमातून जमिनीची जडणघडण नव्यानं करतोय आणि या जमिनीची आरोग्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून जे अन्न घटक मिळणार आहेत, त्याच्या माध्यमातून मी सेंद्रिय शेती करतोय. जमिनीमध्ये असलेली अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे, ती कमतरता भरून काढण्यासाठी जे आवश्यक पूरक स्त्रोत आहेत, ते पूरक स्त्रोत मी कशाच्या माध्यमातून उपलब्ध करतोय? तर जैविक कीटकनाशक, जैविक खतं आणि खनिजे यासारख्या शेतामध्येच तयार होणारी जी निविष्ट आहेत, त्यांचा वापर करतोय. आणि या ठिकाणी सेंद्रिय शेतीसाठी या बायोस्टिम्युलंटचा, नैसर्गिक साधनांचा, शेतामध्ये उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून आपण जी शेती पद्धती करतोय, त्याला आपण सेंद्रिय शेती म्हणतोय. मग नैसर्गिक शेती ही काय वेगळी पद्धत आहे? नैसर्गिक शेतीचं पहिलं तत्व आहे, निसर्गाशी संघर्ष करायचा नाहीये, निसर्गाशी मैत्री करायची आहे. नैसर्गिक शेती आपल्याला निसर्गाशी संघर्ष करायला शिकवत नाही, तर जुळवून घेण्याचं सांगते, मैत्री करायला सांगते. आणि आपण निसर्गाशी जुळवून घेतलं तरच आपण जिवंत राहणार आहोत मित्रांनो. हे जर आपण करू शकलो तर साहजिकच शेतीमध्ये आपण करत असताना जो खर्च आहे शेती उत्पादनामध्ये, पीक पद्धतीमध्ये, तो खर्च कमी होणार आहे. एकूणच शाश्वत शेतीच्या माध्यमातून आपण अधिक उत्पादन, त्याचबरोबर खूप चांगल्या पद्धतीचं पोषक अन्न उत्पादन करू शकणार आहे.
नैसर्गिक शेती ही एकात्मिक शेती पद्धतीला, बहुपीक पद्धतीला पाठबळ देणारी शेती पद्धती आहे, ज्याच्या माध्यमातून जागेवरच आपण बायोमास निर्मिती करतोय. मातीच्या जैविक कायाकल्पाच्या माध्यमातून जमिनीमध्ये नैसर्गिक पोषण तत्व वाढवतोय. जैविक प्रेरकांचा वापर करतोय. वर्षभर जमीन आच्छादन करायचा प्रयत्न करतोय, ज्याच्या माध्यमातून जमिनीची अन्न साखळी वृद्धिंगत करायचं आणि पर्यावरणीय पुनरुत्पादनाच्या माध्यमातून विषमुक्त अन्न उत्पादन करणं हा नैसर्गिक शेतीचा मूळ तंत्र आहे. नेक्स्ट. तर एकंदरीत नैसर्गिक शेती म्हणजे काय? नैसर्गिक शेती ही एक रसायनमुक्त, कृषीशास्त्र आधारित वैविध्यपूर्ण शेती प्रणाली आहे, जी पिकं, वृक्ष आणि पशुधन यांना कार्यात्मक जैव विविधतेबरोबरच एकत्रित करायचं काम करते. ही नीती आयोगानं ह्या नैसर्गिक शेतीची व्याख्या केलेली आहे. नैसर्गिक शेती कोणत्या तत्वावरती अवलंबून आहे? नैसर्गिक शेतीमध्ये शेतावर उत्पादित केलेल्या निविष्ठांचाच वापर केला जातो. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गाईचं शेण आणि मूत्र या घटकांचा वापर केला जातो. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून मातीतील कार्बनचं पुनरुत्पादन करण्याचं काम या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून करतो. आणि बहुपीक पद्धतीच्या माध्यमातून जमिनीतील जीव आणि पीक पद्धती यांच्यामध्ये एक सहजीवन निर्माण करण्याचं काम या नैसर्गिक शेती पद्धतीच्या माध्यमातून करतो. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून काय फायदे होतील? साहजिकच शेतकऱ्याचा लागवड खर्चामध्ये बचत होणार आहे. ज्या ठिकाणी आपण जमिनीमध्ये तयार होणारे सेंद्रिय घटक जमिनीतच वापरणार आहोत, देशी वाणाच्या वापराला आपण प्राधान्य देणार आहोत, पशुपालनावर आधारित पीक पद्धतीचा अवलंब करणार आहोत, त्यामुळे साहजिकच लागवड खर्चामध्ये बचत होत आहे. पिकांची जी पाण्याची गरज आहे, मॉइश्चर कॉन्झर्वेशन, त्याचबरोबर जमिनीवरचे आच्छादन, मल्चिंगच्या माध्यमातून आपण नैसर्गिक शेती करणार आहोत. साहजिकच पिकांची पाण्याची जी गरज आहे ती गरज कमी असणार आहे. पर्यायानं पाणी वाचवण्यासाठी पाण्याचा कमी वापर करून आपण पीक उत्पादनामध्ये हातभार लावणार आहोत. हवामान बदलासाठी लवचिक असल्यानं शेतीतील जी जोखीम आहे ती जोखीम कमी करणं या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शक्य होणार आहे. ज्या खराब झालेल्या जमिनी, त्या खराब झालेल्या जमिनींचं पुनरुज्जीवन करता येणं शक्य आहे. नागरिकांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न उत्पादन करणं आणि शाश्वत आणि जवळपास वर्षभर पुरेल इतके उत्पन्न या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. हा नैसर्गिक शेतीचा मुख्य फायदा आहे. नेक्स्ट घे. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून कीड रोग व्यवस्थापनासाठी ज्या प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणाली आहे त्याच्यामध्ये सापळा पिकाचा उपयोग आहे, प्रकाश सापळे आहेत, चिकट सापळे आहेत. निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या मित्र किडींचा वापर आपण शेती पद्धतीमध्ये करणार आहोत. निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या विविध वनस्पती, या वनस्पती अर्कांचा वापर आपण कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी करणार आहोत, ज्याच्यामध्ये निमार्क आहे, दशपर्णी अर्क आहे. अशा वनस्पती अर्कांचा शेती उत्पादन वाढीसाठी आपण उपयोग करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून पिकावर येणारे कीड आणि रोग व्यवस्थापन करणं शक्य होणार आहे. नेक्स्ट घे. एकंदरीत ही जी नैसर्गिक शेतीची तत्व आहेत, या नैसर्गिक तत्वाचा जर विचार केला तर आपली जी शेती आहे ती वर्षभर पिकाद्वारे, पीक औषधीच्या माध्यमातून झाकली जाईल. वर्षभर आपण पिकांचं उत्पादन त्या ठिकाणी घेत राहू. जैविक प्रेरकांच्या माध्यमातून, बायोस्टिम्युलंटच्या माध्यमातून आपल्याला पिकाला लागणारी जी काही कीड व्यवस्थापन आहे, अन्न व्यवस्थापन आहे, ह्या जैविक प्रेरकांच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचं आहे. स्थानिक वाणांचा जर उपयोग केला तर उत्पादन खर्च कमी होणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही किडीला आणि रोगाला प्रतिबंध करणारी पीक व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करू शकणार आहे. बहुपीक पद्धतीचा आपण अवलंब करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून इकोसिस्टीम, त्याचबरोबर वातावरण अनुकूल पीक पद्धतीला आपण चालना देणार आहोत. पशुधन एकत्रीकरण, पशुधनावर आधारित शेती पद्धती असणार आहे.
या ठिकाणी कृत्रिम खतं, रसायनं, कीडनाशकं, बुरशीनाशकं, तणनाशकं यांचा कोणत्याही प्रकारचा आपण वापर करणार नाही. मातीची मशागत करताना आपले खोल नांगरट होणार नाही, कारण आपण आज ट्रॅक्टरने नांगरट करतोय. गरज नसताना ज्या ठिकाणी 1 ते 1.5 फुटाचा मातीचा थर नांगरला गेला पाहिजे त्या ठिकाणी आपण 2.5-3 फुटाची जमीन नांगरतोय. पर्यायानं सुपीक मातीचा थर खाली जातोय, अनुत्पादक मातीचा थर वरती येतोय. मातीच्या जडणघडणीमध्ये अत्यल्प आपण व्यत्यय आणणार आहोत आणि एकूणच उत्तम कृषी पद्धती आणि वनस्पतीजन्य अर्काद्वारे कीटक व्यवस्थापन आपण करणार आहोत. ही आहेत मुख्य नैसर्गिक शेतीची तत्व. नेक्स्ट घे. या ठिकाणी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीचे जे महत्त्वाचे जे घटक आहेत ज्याच्या माध्यमातून नैसर्गिक शेती आपण करायचा प्रयत्न करणार आहोत, हे सर्व घटक, हे सर्व तत्व या एका पाण्याच्या ड्रॉपमध्ये कव्हर करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, पाणी आहे तर जीवन आहे, पाणी नाही तर जीवन नाही. जमिनीसाठी पाणी नसेल तर जमीन जिवंत राहणार नाही. पाणी नसेल तर जमीन स्वतःचं अन्न तयार करू शकणार नाही. जमिनीखालील अन्नसाखळी अबाधित राहणार नाही. आणि या सर्व गोष्टी उत्पादक पद्धतीमध्ये आणण्यासाठी या 1 ड्रॉप ऑफ पाण्याच्या एका थेंबामध्ये नैसर्गिक शेतीची सर्व तत्व समाविष्ट केलेली आहेत. आपण या नैसर्गिक शेतीच्या जाणीव जागृती कार्यक्रमामध्ये सर्वजण सहभागी झालात. आपला बहुमोल वेळ देऊ शकलात. याबद्दल केंद्रीय कृषी मंत्रालय, मॅनेज हैदराबाद, वनामती नागपूर, त्याचबरोबर प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती कोल्हापूर या सर्वांच्या वतीनं मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.